जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणी शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, अस्मिता यांचं दर्शन घडवत हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। पारंपरिक नृत्य, गीत, ढोल ताशांचा गजर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच नव्या पिढीनं शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधींचा लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं। आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेला पारंपरिक संबंध, निसर्ग संवर्धनातील योगदान आणि सामाजिक संस्कृतीचा वारसा यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला। कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली। या कार्यक्रमात विविध परिसरातील पारंपरिक नृत्य सुद्धा रॅली दरम्यान सादर करण्यात आलं। आदिवासी संस्कृतीचा अभिमान, हक्काचे संरक्षण आणि सर्वांगीण विकास या भावनेतून वणीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला। यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलासराव कट, ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती प्रशांत कट, सागर चौधरी, युवा नेते गोकुळ झिरवाळ, ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब देशमुख, पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक कारभारी नांगरे, पोलीस हवालदार महेंद्र बागल, पोलीस हवालदार किशोर खराटे, पोलीस हवालदार सचिन पिंगळ, पोलीस हवालदार मनोज बोराळे, वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसंच सर्व समाज बांधव इत्यादीच्या प्रयत्नानं कार्यक्रम उत्साहात पार पडला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे, वणी।